हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे सोमवार आणि आज आपण शेअर करत आहोत टिफिन रेसिपी। तर आजची आपली रेसिपी नंबर 2 आहे पोटॅटो ग्रिल सँडविच। मुलांना काय होतं की बऱ्याच वेळा पोळी किंवा पराठा हे खायला कंटाळा येतो टिफिनमध्ये। त्यांना ना काहीतरी वेगळं हवं असतं आणि सकाळची आयांची गडबड असते, त्यामुळे वेगळं काय द्यायचं हा प्रश्न असतो। तर आजची आपली जी रेसिपी आहे सँडविचची, तर ती आहे ना त्याच्यासाठी आहे ना आपल्याला चटणीची गरज नाही। असं आपण मस्त स्टफिंग करणार आहोत की तेवढं सफिशियंट आहे आणि त्याच्यामुळे आपलं सँडविच पण एकदम टेस्टी आणि मस्त क्रिस्पी पण होतं आणि काहीतरी वेगळं। पोटॅटो ग्रिल सँडविचसाठी ना आपल्याला 4 ते 5 उकडलेले बटाटे लागणार आहेत। आता आपण ते स्मॅश करून घेऊयात। पोटॅटो आपण छान स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण सँडविचचं स्टफिंग करायला सुरू करूया। स्टफिंग करण्यासाठी आपण एका पॅन मध्ये ना 2 चमचे तेल घेतले, त्यात आता 1 चमचा जिरे टाकूया, पाव चमचा हिंग। आता ह्याच्यात ना मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं आणि लसूण आहे ना थोडा कमीच ठेवायचा आहे, पण मिरची जास्त ठेवायची आहे, कारण जो काही तिखटपणा जो आहे आपल्या सँडविचला तो या मिरचीनीच येणार आहे, म्हणून आपण मिरची जरा जास्त टाकलेली आहे। अगदी 1 मिनिट आपण परतून घेतलेला। आता ना त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो छानपैकी आता 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया। आता त्यात ना अर्धा बाउल आहे ना फ्रोझन मटार टाकलेले आहेत मी, ते आता 2 मिनिटं छानपैकी आधी मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आपण ना गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। आता 2 ते 3 मिनिटं आपण आहे ना झाकून थोडंसं मटार शिजू देऊया। आता 2 ते 3 मिनिटं झाल्यावर ना आपण झाकण काढून घेऊया आणि त्याच्यात ना आता ही पुदिन्याची पानं आपण टाकून घेऊ। अगदी 8 ते 10 पानं मी छान बारीक चिरून घेतलेली आहेत। अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा चाट मसाला। आता स्मॅश केलेला सगळा बटाटा। आता हे सगळं ना आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आपण छानपैकी सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात। आपलं स्टफिंग रेडी आहे। आपण आता 2 ब्रेड स्लाइस घेतलेले, तुम्हाला कुठलेही हवा असेल तरी घेऊ शकता, होल व्हीट किंवा रेग्युलर जे आहे ते। आता ह्याला दोन्हीला बटर लावून घेऊया। आता आपण एका स्लाइसला ना हे आपण जे स्टफिंग केलं होतं ते आता सगळीकडे छानपैकी आपण स्प्रेड करूयात आणि थोडंसं जाडसर लावायचं आहे आपल्याला। आता आपण ना इकडे स्टफिंग लावून घेतलेलं आहे। ही जी स्लाइस आहे दुसरी, ती आपण ह्याच्यावर प्लेस करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आहे ना सँडविच लावून घेतलेलं आहे। आता आपण ते ग्रिल करूया। आता आपण सँडविच आहे ना ग्रिल करायला घेत आहोत। इकडे ना मी इलेक्ट्रिकल ग्रिल घेतलेला आहे। या साईडला मी बटर लावलेलं आहे, ती साईड आता आपण खाली ठेवून घ्यायची आहे आणि आता ह्याच्या वरून पण आपण बटर लावणार आहोत। आता आपण सँडविच ठेवून घेतलेले आहे। आता आपण आहे ना ग्रिल ऑन करूयात। ऑन झालेला आहे। आता आपण ग्रिलचा फ्लॅप लावून घेऊयात आणि छानपैकी एक 3 ते 4 मिनिटं या ह्याच्यात आहे ना आपण मस्तपैकी छानपैकी ग्रिल करून घेऊया। आता 4 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूयात आपलं सँडविच झालंय का। येस, मस्तपैकी परफेक्टली ग्रिल झालेलं आहे। आता आपण ते छानपैकी सर्व करून घेऊया। आता मी सँडविच ना कट करून दाखवते। आपण कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय एकदम मस्त झालेला आहे, छान क्रिस्पी। तर फ्रेंड्स, मस्त असा आपला टिफिन रेडी आहे। आपण टिफिनमध्ये मस्तपैकी आहे ना पोटॅटो ग्रिल सँडविच फिलअप केलेलं आहे, भरून घेतलेला आहे। त्याबरोबर आपण सॉस दिलेला आहे आणि छानपैकी शेंगदाण्याचे लाडू सुद्धा सर्व केलेले आहेत। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त आणि हेल्दी सुद्धा आहे। त्याबरोबर आपण मस्तपैकी ना शेंगदाण्याचा लाडू सुद्धा दिलेला आहे। सो एकदम हेल्दी टिफिन आहे। तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।